हो नीट बोलते बसा की बसा की बसा की बसा बसा की हां बोला बोला हां हे धोत्र्याचं आहे धोत्र्याचं पण. धोतुरा वाहतात हाँ। सोमवारचा महादेव सोमवार से महादेव वहाँ कैसा जल चलेंगे गंगोत्री से लाया चढ़ाने के वास्ते लाया आपने हाँ जी। क्या बात है सर वासुदेव आहे आम्ही वासुदेव आहे इथं देवाच्या जीवावर पोट भरून खातो आम्हाला वावर नाही शिवर नाही काय वासुदेवाला संतोष दादान नावाचा उद्धार केला पंढरीनाथ भगवान की जय औंढे नागनाथ महाराज की जय। तर नमस्कार, मी आता आलो आहे औंढा नागनाथ येथे ज्योतिर्लिंग जे 8वे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ। तर त्या ठिकाणी मी आलो आहे। माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल त्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे। मित्रांनो, औंढा हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि बरोबर तुम्ही औंढ्यामध्ये इथं स्टँडला उतरला बरोबर स्टँडच्या समोरच इथं हे मंदिर आहे, अगदी स्टँडच्या समोरच आहे। इथं आत्ताच नुकताच पोहोचलो मी मित्रांनो, आंघोळ करून आता इथं चहा घेण्यासाठी आपण इथं बघा चहा आहे इथं। आणि इथं आल्यानंतर मी मामांचं हे जे आपण पाक्षिक सुरू केले ते पाक्षिक द्यायला सुरू केले। आणि इथं आल्यानंतर मी मामांचं हे जे आपण पाक्षिक सुरू केले ते पाक्षिक द्यायला सुरू केले, जेणेकरून माहिती मामांची जे काय आहे ते सगळीकडे पोचावी या दृष्टीने ते पाक्षिक सुद्धा देतोय। मित्रांनो, हे बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या बरोबर अगदी समोरच परभणी नागपूर गाडी चालली बघा। परभणी नागपूर, परभणीवरून येताना तुम्ही हिंगोली गाडी जर पकडून आला तर हिंगोलीला जायच्या अगोदरच हे औंढा हे देवस्थान लागतं आहे। ओम इथं वर लिहिले बघा, ओम 8वे ज्योतिर्लिंग, ओम 8वे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकवणे तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली। ओम नमः शिवाय। तर आपण आता आत प्रवेशद्वारामधून प्रवेश करूया आणि इथली व्यवस्था कशी काय काय आहे बघूया आणि दर्शन घेऊया मित्रांनो। मावशी किती रुपयाला काय काय यामध्ये? 20 रुपयाचं आहे। काय 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 यामध्ये? या अलीकडे या गाड्या काय काय सांगा यामध्ये? वीजचा बेलफुल आहे, वीजचा प्रसाद आहे, प्रसाद आहे, बेलफुल आहे, देवाला लागते। अजून सोमवार आहे, सोमवारचा आज देवाला याचं फळ देऊ का? हे फळ कसलं आहे सांगा जरा? हे धोत्र्याचं आहे, धोत्र्याचं धोतुरा वाहतात सोमवारचा महादेव, सोमवारचा महादेवला वाहतात। एकूण सगळे मिळून किती होणार ते? सगळे मिळून 50 रुपये। 50 रुपये आल्यावर पैसे द्यायचे का आत्ताच द्यायचे? तुमच्या मनावर कधी द्या, तसं काय नाही। देवाचं कोणी तुमचं नाव काय मावशी? माझं नाव नंदाबाई भांडे। चांगलं वासुदेव आहे आम्ही। वासुदेव आहे। इथं देवाच्या जीवावर पोट भरून खातो आम्हाला वावर नाही शिवर नाही काय। बरं बरं बरं। देवाविषयी काय सांगा की काय माहिती आहे तुम्हाला देवाविषयी? देवाविषयी भगवंत अर्धा गाव याच्यावर जगते, या देवावर। हे चौकून माळ हे तर या गावात कामं लागत नाहीत, कामं लागत नाही म्हणून आम्ही बेलफुल इकून खातो इथं। बरोबर। किती लोकसंख्या आहे गावची? गावात खूप आहे लोकसंख्या, म्हणजे आपल्याला काय गणत लागणार? किती वाजल्यापासून किती वाजे? 30,000 लोकसंख्या आहे। 30,000 माऊली किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत काम करता येतं? आम्ही पहाट 6ला येतो तर संध्याकाळी 5ला घरी जातो। 5ला घरी जातो। काय विशेष काय महत्त्व आहे देवाचं? या विशेष नागेश्वर दारुकावन आहे, वरी पान दारुकावन। नागेश्वर दारुकावन आहे, वनामध्ये हे नागनाथ, वनामध्ये नागनाथ नागेश्वर दारुकावन म्हणतात। ओम नमः शिवाय। मित्रांनो, आता जर सांगितलं तसं ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन तीर्थक्षेत्र आहे। आपण आतमध्ये प्रवेश करूया, पैसे देतो। तर मित्रांनो, हे स्टँड आहे बस स्टँड आणि बस स्टँडच्या अगदी समोरच इथं औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र आहे, देवस्थान आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 8वा असं हे ज्योतिर्लिंग। आपण आतमध्ये जाऊया। इथं समोर इथं असं बेल विकणारे सगळे भेटतात। काका आलेत आपल्याला गंध लावण्यासाठी। काका कुठलं गाव? शिरडसापूर। प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर अगदी 50 पावलं चालल्यानंतर दोन्ही दुतर्फा हळद कुंकू आणि खेळण्याची दुकानं आहेत आणि बाथरूमची व्यवस्था किंवा इथं आल्यानंतर आंघोळ करण्याची व्यवस्था। इथं भक्तनिवास आहे मित्रांनो, इकडं पाठीमध्ये दिसत असेल भक्तनिवास, तर तो भक्तनिवासमध्ये व्यवस्था आहे। तर अशी खेळण्याची दुकानं आहेत दोन्ही साईडला।
इथे हळ कुंकू वगैरे सगळं मिळतं आहे. पूजेचं साहित्य इथे मिळतं आहे. तुम्ही लगेज वगैरे ठेवणार असाल मित्रांनो, लगेज वगैरे ही इथे भक्तनिवास आहे मित्रांनो. भक्तनिवासमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आताच मी आंघोळ करून आलो. राहण्याची आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो. सांगा की हो, सांगा की हो, सांगा काय. औंढा नागनाथ 8 ज्योतिर्लिंग तुम्हाला बघण्यासारखं सर्व काही भेटेल इथं. गार्डन वगैरे मंदिर बी सुंदर आहे, चांगले आहे मंदिर, बघण्यासारखं भेटेल. काय वैशिष्ट्य काय मंदिरात? शिवलिंग आहे. शिवलिंग वगैरे मंदिरामध्ये हे इथं देव वगैरे भरपूर येतं. तुमचं नाव काय? अविनाश सुनील. साहेब तुमचं नाव सांगा. गोविंद देशमुख. नाव सांगा माऊली. विष्णू वाकोडे. किती वर्षापासून आहे इथं? आपण इथं जन्म झालेला आहे. मग इथं जन्म झाला. काय काय मिळतं तुमच्या दुकानात सांगा. हे समजा बांगड्या, पिठं, समाईन देव, नंदी, महादेव, जे अटकले बस असते, इकडे बी दुकान आहे पुन्हा. फिरून भेटते. ओम नमः शिवाय. हो नीट बोलताय की बसा की, बसा की, बसा की. थोडं राहते तुमचं, नीट बसा बसा. बोलताय की. हां बोला बोला. हां नाव सांगा. नागनाथ महाराज की जय. क्या बात है. क्या बोलने का? क्या पता है सांगते मंदिरात नाव मंदिर के बारे तुला में काय सांगितलं? काय काय आहे दुकानामध्ये सांग. औंढा नागनाथमध्ये चांगले मिठाईचे दुकान आहे, पुन्हा चांगले चांगले फोटो आहे देवाचे, हां हां. बेलफुलं वगैरे, नारळ वगैरे सगळं आहे. तुझं नाव सांग. गणेश भारत कदरे, राणा औंढा नागनाथ, औंढा नागनाथ. हिंगोली जिल्हा. औंढा नागनाथचं लोकसंख्या किती आहे इथं गावात? लोकसंख्या किती? किती आहे तरी? मैं एक मिनट. इधर देखो. बोलिए आपका नाम बोलिए सर. हरिओम प्रसाद. कहाँ से आए आप? मौजपुर से. कहाँ आता है मौजपुर? मौजपुर सीलमपुर. सीलमपुर यानी डिस्ट्रिक्ट कौन सा आता है? डिस्ट्रिक्ट ईस्ट. और कौन सा जिला, कौन सा राज्य, कौन सा स्टेट? दिल्ली. दिल्ली स्टेट से आए हैं. आज दिल्ली डिस्ट्रिक्ट ईस्ट. वहाँ पर जो कैसे लगा ये मंदिर आने के बारे में कैसे सोचा आपने? मंदिर के लिए था, तो एक बार और घूमे. इसके और ज्योतिर्लिंग आप जाके आया है क्या? अब जाएंगे. अब जाएंगे. पहले ज्योतिर्लिंग पहले करना हाँ और ज्योतिर्लिंग कर आए हम. हाँ हाँ हाँ. और ज़्यादा ज्योतिर्लिंग कर लिए. हाँ 12 ज्योतिर्लिंग कर लिया आपने? कर लिए. हाँ हाँ. अब ऐसा है, हाँ हम की बात लाए गंगोत्री से जल, हाँ. और गंगोत्री का जल चढ़ाएंगे सब. कैसा जल चलेंगे? गंगोत्री से. गंगोत्री से ये गंगोत्री जल लाए. चढ़ाने के वास्ते लाया आपने? हाँ जी. क्या बात है सर. हाँ जी. और फालिस के मरीज हूँ मैं, पैरालिसिस के मरीज हूँ मैं. यही सब कुछ है. यही सब, ये बाबा ही सब कुछ है. इनको आदि नहीं है, इनका जन्म नहीं, इनका मृत्यु नहीं, ये आदि नहीं अंत नहीं है. ऐसा ऐसा ये बाबा है कि आप सेवा कर रहे हो उनकी. धन्यवाद सर. तो हमारे मन में आया जब पैरालिसिस में उठे थे, हाँ हाँ. अब 12 ज्योतिर्लिंग पर हम जल चढ़ाएंगे गंगोत्री से ला करके. हाँ हाँ हाँ. तो गंगोत्री गए हम उत्तराखंड, हाँ वहाँ से जल लाए. हाँ. और जल 2 महीना हो गए जल लाए, और जल ले जाते. अब 5 ज्योतिर्लिंग में जाना है. अभी 5 जाना है. अभी 4 जगह और जाना है. 4 जगह और जाना है. इस क्षेत्र में. हाँ हाँ हाँ. वैसे तो हमें जाना है 12 ज्योतिर्लिंग पर. हाँ हाँ. इस क्षेत्र के 5 ज्योतिर्लिंग है. उसमें एक हो गया. महाराष्ट्र के 5 ज्योतिर्लिंग है. एक हो गया, 4 हो गया. 4 कौन से है? वैजनाथ, बैजनाथ है, भीमाशंकर है, कृष्णेश्वर है, कृष्णेश्वर, भीमाशंकर, भीमाशंकर है, और वो हमारे त्र्यंबकेश्वर है. त्र्यंबकेश्वर और ये नागनाथ. चलिए 5 है महाराष्ट्र में. 5. चलिए सर, धन्यवाद. भक्त शिरोमणी श्री नामदेवजी महाराज पश्चिम प्रवेशद्वार या ठिकाणी आपण आलो मित्रांनो. आणि इथंच शेजारीच चप्पल स्टँड आहे. पादचाऱ्यांना आपल्याला सुरक्षितरित्या इथं ठेवता येतात. आपण बघूया पादचारी ठेवण्यासाठी किती काय व्यवस्था आहे. किती रुपये बाळ?
चप्पल ठेवायला आणि 5 रुपये द्यायची 5 रुपये द्यायचे. कुठं ह्याच्यात ठेवू? तुझं नाव काय बा? विठ्ठल. विठ्ठल नाव. कुठलं गाव? हेच गाव. किती वर्षापासून करतो सेवा ही? आणि आता 2-3 महिने असं मंदिराविषयी काय माहिती आहे तुला? काहीच माहित नाही. कायच माहित नाही. फक्त हेच काम करतोस. मित्रांनो, 8वे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे तीर्थक्षेत्र. 8वे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ भक्त शिरोमणी श्री नामदेवजी महाराज पश्चिम प्रवेशद्वार. तर आपण पश्चिम वासुदेव बसलेत. मामा बोला की. हा, नाव सांगा. नाव सांगा की तुमचं. माझं नाव माणिक शिवराम जाधव, औंढा नागनाथ. औंढा नागनाथ. हा. बर. तुमचं आजोबाचं नाव सांगा. आमच्या आजोबाचं नाव कल्लाप्पा. कल्लाप्पा नावानं दान रे देऊन तीर्थाला येऊन देवाच्या ठिकाणी आपल्या कोळेचा. तुमचं नाव? संतोष. संतोष दादान देवाला येऊन वसुदेव पाहून दक्षिणा देऊन नावाचा गजर केला राम. पाचीरे पांडवाला धर्मराजाला दान रे केले राम. वसुदेवाला पंढरपुरातो पांडुरंगाला रुक्मिण मातला पुंडलिक भक्ताला चंदर भागेला स्नान करून तीर्थाला येऊन आवंढ्या मंदिरा गजर केला राम. पंढरीच्या की पांडुरंगाला रुक्मिण मातला दानर्य केले राम. वसुदेवाला संतोष दादान नावाचा उद्धार केला. पंढरीनाथ भगवान की जय. औंढे नागनाथ महाराज की जय. बाळूमांच्या नावानं चांग. काय म्हणले? गावची लोकसंख्या किती आहे? या गावची लोकसंख्या आता भरपूर आहे का? काय इथं काय अंतर आहे का? देवाविषयी सांगा की काय? देवाचं नाव? देवाविषयी सांगा की काय? देवाविषयी म्हणजे काय मग आमच्या लक्षात बसून काय? मंदिराविषयी काय माहिती आहे का नाही तुम्हाला? मंदिराचे हे औंढा नागनाथ 8वा ज्योतिर्लिंग आहे. 8वा ज्योतिर्लिंगाला बऱ्याच गावाहून बरेच दूरून लोक दर्शनासाठी येतात. मनातली इच्छा पूर्ण होती. दह्या दुधाच्या कावडी सुद्धा ह्या ठिकाणी येतात. बर. हा, दह्या दुधाच्या कावडी. दह्या दुधाच्या कावडी सुद्धा येतात. हे पांडव काळामधले 500 वर्षाच्या अगोदरचं मंदिर आहे. बर बर. बरेच दिवसापासून मंदिर आहे. या ठिकाणी सर्व लोक येत असतात. बर. हा. मित्रांनो, प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर इथं धर्मार्थ रांग असं लिहिलेलं आहे. आणि आज आपल्याला रांगेसाठी इथं दर्शनासाठी इकडे जायचं आहे. ही दर्शन रांग आहे बघा, एवढी मोठी. आपण दर्शन रांगेत उभारूया आणि नागनाथजींचं दर्शन घेऊया. औंढ्या नागनाथचं दर्शन घेऊया. इथं हिरकणी कक्षसुद्धा आहे. मातांना स्तनपान करण्यासाठी इथे हिरकणी कक्षाची सुद्धा सोय केलेली आहे. अशा दर्शन रांगेसाठी व्यवस्था केलेली आहे. आणि दर्शन रांगेत तुम्हाला उभारून जर पाय दुखत असेल तर अशी बैठक व्यवस्था सुद्धा ठिकठिकाणी केलेली आहे. पाय जर दुखत असेल, उभारून पाय दुखत असेल तर ह्या बैठक व्यवस्था सुद्धा इथं आहे.